पत्रोडीतील बिस्मिल्ला नगरमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून क्रिकेटचे सामने आयोजित केलेले होते. यातील यंग इंडिया क्रिकेट टीम यांनी जे आयोजन केलं होतं, या आयोजनमध्ये येथील जे आहे YBH चे संचालक अन्सार भाई हे सुद्धा यामध्ये सामील झालेले होते आणि 20,000 रुपयाचा पारितोषिक आणि वर्ल्ड कप हे बक्षीस ठेवण्यात आले होते. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये अनेक तालुक्यातील जिल्ह्यातील टीमा इथे सामील झालेल्या होत्या आणि नुकताच आज या क्रिकेट सामन्यांचा फायनल झाला आणि या फायनलमध्ये तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील टीम ही विजयी झालेली आहे. आता वर्ल्ड कप वाटण्याचा त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आता त्यांना पुरस्कार देण्यात जाणार आहे. आपल्यासोबत येथील जे तिवसा येथील जे शिवणगावची टीम आहे त्यांचे जे कॅप्टन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल या टुर्नामेंट मध्ये आले आपण, आज फायनल जो कप आहे तो घेऊन चालले? इथून आम्ही तर पहिले इकडे कधी आलो नाही आहे, फर्स्ट टाइम आलो या एरियामध्ये. आणि इथून आम्हाला जेव्हा आलो आम्ही इथं आल्यावर आम्हाला कळलं की मॅचेस सगळ्या चांगल्या होणार, इमानदारीच्या मॅचेस झाल्या. आणि मॅच खेळताना आम्हाला जेव्हा आमच्या मॅचेस झाल्या अरेंजमेंट वगैरे सगळं चांगलं होतं आणि खेळ पण चांगला केला इथं आम्ही. आणि आता नशिबाने आम्ही फायनल मारला. आपल्यासोबत पत्रोडीतील यंग इंडिया टीमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार. काय सांगाल या टीम मध्ये आपण फायनलला जाऊन आपण आज हारलेले आहे? हम दूसरा राउंड निकाले हमने, ये भैया फाइनल जीते, हमने दूसरा राउंड जीत के हमको भी बहुत बहुत खुशी हुई, बहुत खुशी हुई हमको। और ये पतरोड़ में टूर्नामेंट आज जैसे 10 साल के बाद टूर्नामेंट आज पहली बार हुआ है और बहुत एक नंबर लाभ हुआ टूर्नामेंट का, एक नंबर मजा आया टूर्नामेंट खेलते हुए। आपल्यासोबत YBH चे संचालक आहेत, आपल्यासोबत अन्सार भाई ज्यांनी हे आयोजन केलेलं होतं, त्यांचं पारितोषिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. क्या बोलेंगे भाई? सबसे पहले तो मैं आपको बताता चलूं कि ये सामने जो है 7 फरवरी से शुरू हुए और आज इसका फाइनल हुआ। इसमें जितनी टीमें आई उन्होंने अपने खेल का बहुत अच्छा प्रदर्शन किया, गांव के लोगों का मनोरंजन किया। इन्होंने जो खेल दिखाया इसके लिए मैं इनका बहुत बहुत आभार मानता हूं। और जो आयोजन है, ये आयोजन में जो मेरा साथ देने वाले साथी है उन तमाम का भी आभार मानता हूं। और जिन्होंने अपने धनराशि से इस टूर्नामेंट को जो है जीनत बख्शी, शोभा दी, उसके लिए उनका धन्यवाद देता हूँ। श्री सुधीर बहु रचे, श्री अतुल बहु वाट, श्री गुड्डू बहु खान जी के, और मेरे साथी पाशु बहु काजी, रितेश बहु अरबाट, विजू बहु दौड़े, अनूप बहु अरबाट, इन्होंने भी हमें जो है खास मार्गदर्शन दिया, इसके लिए मैं उनका भी धन्यवाद देता हूँ। और जो टीम जीती है शिवन गांव की, इनको जो है मैं बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूं और आगे के लिए इनको जो है शुभकामनाएं पेश करता हूं कि आगे ये ऐसे ही बढ़ते रहे, अपने गांव का अपना खुद का नाम जो है आगे बढ़ाए। इसी तरह जो है खेल भावना के साथ खेलते हुए समाज में एकता का संदेश दे, जिस तरह इन्होंने यहाँ पर दिया। काफी बेहतरीन क्रिकेट का मुजाहरा किया और दिल को छू लेने वाला खेल खेला, इसके लिए मैं इनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, बहुत बहुत आभार मानता हूँ। और तमाम लोग जो आयोजन में साथ दिए उनका आभार और धन्यवाद मानता हूँ। जय हिंद, जय भारत। आपल्यासोबत येथील जे मान्यवर आहेत या टुर्नामेंट मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता, पारितोषिक दिलेले होते. आपल्यासोबत सुधीर भाऊ रशिया यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल, इतका सुंदर टुर्नामेंट झालेला आहे आणि इथे शिवणगावची टीम जिंकून गेली? सर्वप्रथम गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी पत्रोड गावात यंग इंडिया क्रिकेट क्लबच्या वतीनं हे सामने आयोजित केले गेले. या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या एक 8-10 वर्षापासून आमच्या गावात सामने नव्हते, परंतु त्यांनी एक हिंमत केली आणि एक सामन्याचं एक आयोजन केलं आणि निश्चितच खेळाडूंनी पण त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि चांगलं आयोजन या ठिकाणी झालं. खेळाडूंनी त्याचा चांगला आस्वाद घेतला. या ठिकाणी तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील जी टीम आहे त्या टीमला प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळालं आणि द्वितीय आमच्या यंग इंडिया क्रिकेट क्लबला मिळालं. निश्चितच त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि जे हरले असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, कारण की खेळ हा खेळाडूतीनंच खेळला गेला पाहिजे आणि निश्चितच एक चांगला संदेश समाजाला यातून जाईल असं मी या ठिकाणी. आपण बघतो की प्रथम प्राइज जो होता 31,000 रुपये सुधीर भाऊच्या इकडून होता आणि द्वितीय प्राइज आहे जे उपसरपंच अतुल वाडा यांचा 11,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आपल्यासोबत जुळले आहेत. काय सांगाल या संदर्भात? आज इथे 7 फेब्रुवारी पासून जवळपास इथे टेनिस प्लॅस्टिक क्रिकेट बॉलचे सामने चालू होते. ते आयोजित यंग इंडिया क्रिकेट क्लबने केलेले होते. ते खूप चांगले, जवळपास बरेच वर्षानंतर आमच्या इथे क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन झालेले आहे. हे ज्या कमिटीने केले आहे त्यामध्ये अन्सारबाई, गुड्डूबाई, पाशूबाई आणि सर्व इथं असलेले सर्व मेंबर, त्यामध्ये रितेश भाऊ अरबड आहेत, आपले ढवळे भाऊ आहेत, आशिष भाऊ आहेत, निलेश भाऊ धोपे आहेत. सर्व हे इथं कार्यकारी मंडळ आहे.
चांगल्या पद्धतीने यांनी सर्व हँडल केलं, चांगल्या पद्धतीनं केलं आणि ते शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं निपटलं. हे सर्वात मोठा विषय असते. कार्यक्रम कोणताही असो, काम करत असताना शेवट हा चांगला निघाला पाहिजे. ते चांगला निघाला. इथे जे फायनल झालं होतं इंडिया क्रिकेट क्लब आणि शिवणगाव क्रिकेट क्लबमध्ये झालेलं होतं. त्यामध्ये शिवणगाव विजयी झाले. परंतु यंग इंडिया क्रिकेट क्लब हे सुद्धा सुंदर खेळलं आणि इथे जे जे टीमा येऊन गेल्या त्यात चांगल्या आम्ही होतोच, चांगल्या पद्धतीनं खेळल्या. त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. ज्या जिंकल्या त्यांचं तर कौतुक करावं असतेच, परंतु ज्या हरल्या त्यांनी भविष्याचे हार न मानता चांगल्या पद्धतीनं खेळावं असं मी माझ्याकडे ते अभिनंदन करतो आणि थांबतो. आपल्यासोबत आयोजक मध्ये रितेश हरबट सुद्धा ते खेळाडू आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार. काय सांगा? सर्वप्रथम मी यंग इंडिया टीमचे आभार मानतो. त्यांनी या ग्राउंडवर जास्त मेहनत घेऊन या मॅचेस भरवल्या आणि 2011 नंतर हे गावात पहिल्यांदा मॅचेस आहेत की एवढ्या मोठ्या मॅचेस झाल्या आणि चांगल्या पद्धतीने ह्या मॅचेस झाल्या. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. जिंकणाऱ्या टीमचे अभिनंदन करतो, सेकंड रनर टीमचे अभिनंदन करतो, तसेच तर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. आणि आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतेच. त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत पाशा भाई आहेत, हे सुद्धा जुने क्रिकेटर आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये सामील होते आयोजक मध्ये. काय सांगाल इस संदर्भ में? मैं सबसे पहले यंग इंडिया के जो जवान बच्चे हैं जिन्होंने टूर्नामेंट लिया है और इनका सपोर्ट अंसार भाई ने किया, इनका शुक्रिया अदा करता हूं। और मेरे जो पुराने खिलाड़ी हैं रितेश बोर हॉर्बट, बिजू बोडोक, आशीष भाऊ और बहुत सौ के नाम नहीं बोल सकता मैं क्योंकि याद नहीं है मुझे। इन सबका मैं धन्यवाद करता हूँ कि इन्होंने मुझे बहुत सहयोग किया है और जिन्होंने इस खेल के लिए जो बख्शिश दिया है सुधीर बोरसे और अतुल वाट, इनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और भविष्य में मैं भविष्य के लिए चाहता हूँ कि ये जो बच्चे हैं यंग इंडिया के टीम के जवान बच्चे ये अच्छे से खेले और आइंदा आने वाले साल में और टूर्नामेंट लिए जाएंगे उसमें अच्छा परफॉर्मेंस करें। इसके साथ मैं 2 शब्द रखता हूँ, 2 शब्द खत्म करता हूँ। आपण बघतो आहोत की यंग इंडिया क्रिकेट क्लब पत्रोड आणि च्या वतीने प्लास्टिक बॉल क्रिकेटचे खुले सामने होते आणि यामध्ये प्रायोजक होता YBS ग्रुप. आणि यामध्ये जे पारितोषिक आहे ते 21,000 रुपयाचा पारितोषिक जे मंगलमूर्ती केला सप्लायचे जे संचालक आहेत ते आपल्या सुधीर बोरसे, आणि दुसरा पारितोषिक होता आपल्या इकडे अतुल भाऊ वाट यांचा 11,000, आणि तिसरा जे बक्षीस होता 7,000 रुपयाचा तो होता गुड्डू खान. या सर्वांनी इतकं मोठं कार्यक्रम आयोजन केलेला होता आणि या टुर्नामेंट मध्ये जिल्ह्यातील अनेक टीमा इथे उतरलेल्या होत्या आणि या टीमांमध्ये जवळपास फायनल होता आज. आणि या फायनल मध्ये तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील टीम फायनल मध्ये पोहोचली आणि फायनल मधील जो कप आहे तो कप ते घेऊन जातात आणि त्यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे. आणि त्याच फायनल मध्ये पत्रोडीतील ज्यांनी आयोजन केलेलं होतं यंग इंडिया क्रिकेट क्लब हे सुद्धा पोहोचलेली होती, मात्र त्या फायनल मध्ये ते हारलेली आहे आणि यामध्ये विजयी टीम जी आहे ते शिवणगावची टीम घोषित झालेली आहे. सारा समाज रुपेश फडकुंडे, अमरावती.